नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला सांगणार आहे फ्रेंच नॉट कशी बनवायची। तर इथं मी स्टँड वगैरे लावून घेतीये, पाठीमागे आरेच झोपलाय, त्यामुळे प्लीज पसारा वगैरे इग्नोर करा। कोणी कमेंट करेल की खूप पसारा आहे वगैरे, झोळी वगैरे आहे त्याची पाठीमागे, दुसरं काही नाहीये। इथं बघू शकता मी मोठी सुई घेतली आहे, सिल्क थ्रेड घेतलाय आणि फॅब्रिक ग्लू घेतलाय। तर त्यानंतर सुई तुम्हाला अशी घ्यायची आहे जिच्यामध्ये आपण इझिली 7-8 पदर धागा एक ॲट अ टाइम होऊ शकतो। म्हणजे साधारणतः एक तर गोंड्याची सुई घ्या किंवा मग आपल्याकडे जी मोठी सुई असते ना, जुनी सुई पहिली, तर तशी मोठी घेतली तरी पण तिच्यात ओवले जातात। तर इथं बघू शकता मी 6 पदर धागा करून घेतलेला आहे। तुम्ही 6 घेऊ शकता, 8 घेऊ शकता। तुम्हाला थोडी जास्त मोठी गाठी हवी असेल तर 8 पदरे घ्या। इथं मी 6 पदर घेतलेले आहेत आणि त्याला थोडासा फॅब्रिक ग्लू लावून चिटकून घेतलाय, जेणेकरून ते सुईमधून इझिली निघतात। असे इकडं तिकडं त्यांचे जे तोंड आहेत ना, तर ते जात नाहीत, मग पटकन सुईमध्ये ववले जातात। तर इथं बघू शकता तुम्ही किती पटकन ववले गेले आहेत। आणि त्यानंतर मग डबल करून दोन्ही पण साईडचे जेवढे थोडंफार एक्स्ट्राचं काय निघल ना खालीवर धागा, तर तो मी इथं कट करून घेतलाय आणि त्यानंतर मग गाठ मारून देते। तर सॉरी, इथं थोडंसं कॅमेऱ्याची ॲडजस्टमेंट इकडं तिकडं झाली, त्यामुळे तुम्हाला कट वगैरे केलेलं दिसलं नाहीये। आणि त्यानंतर मग इथं मी गाठ मारून घेतली आहे त्याला। तर चला, इथं मी 2 हे बनवून पण घेतले होते अगोदरच। आणि ह्या साईडच्या जे तुम्हाला फ्रेंच नॉट दिसत आहेत ना, तर ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता की कशा बनवलेल्या आहेत। म्हणजे त्या वेगळ्या आहेत आणि ह्या वेगळ्या आहेत, हे 2 व्हिडिओमध्ये मी सांगितलंय। पहिला व्हिडिओ टाकलेला आहे त्याचा मी, आणि अजून आता मी याचं सांगते तुम्हाला ह्या कशा बनवायच्या। आणि आपण डिझाईन वगैरे कोणती पण डिझाईन, पिकॉक वगैरे काही पण इझिली भरू शकतो, फ्लावर्स वगैरे, आणि खूप छान दिसतात आणि उठून दिसतात। मला असेच अजून नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, अजून केलं नसेल तर। खूप सगळे असेच व्हिडिओ असतात महत्त्वपूर्ण। तर चला मग सुरू करूया। इथं बघू शकता हे मी खालून वरती घेतलाय, सुई इथं टाकून घेतली खालून वरती। त्यानंतर इथं मी काय करते, हा असा एक राऊंड घेते, तुम्ही एक घेऊ शकता किंवा 2 पण घेऊ शकता। त्यानंतर इथं मी सुई परत खाली टाकून दिली आहे आणि हा जो थ्रेड आहे माझ्या हातातला, हा मी व्यवस्थित टाईट असा पकडून ठेवते, जेणेकरून काय होतंय की ही गाठ जी आहे ती व्यवस्थित बसते। तर आपल्याला गाठ जर अशी थोडी मोठी हवी असेल तर आता आपण इथं 2 वेडे घेणार म्हणजे सुईला। तर इथं बघू शकता आता हा झाला एक वेडा, त्यानंतर परत हा एक वेडा, असे 2 वेडे घेतले। आणि इथं मी खालून थ्रेड काढलाय ना, त्याचे एकदम चिटकून सुई खाली टाकते, जेणेकरून गाठ व्यवस्थित आपली जागेवर बसली जाईल यासाठी। तर इथं बघू शकता, आणि ह्या गाठीपेक्षा ही गाठ थोडीशी मोठी बसली आहे। इथं गाठ मोठी बसण्यासाठी 2 वेडे घ्यायचे आणि छोटी बसण्यासाठी 1 घ्यायचा आहे। तर परत तुम्हाला एकदा सांगते, इथं बघा, तर असं हे 2 वेडे घेतले तर गाठ मोठी बसते आणि 1 वेडा घेतला तर गाठ छोटी बसते। हे तुम्ही तुमच्या मनाने ठरवू शकता, किंवा तुम्हाला जर एकच वेडा घ्यायचा असेल आणि गाठ पण मोठी हवी असेल तर हे थ्रेड मी 6 पदरी घेतले होते ना, तर ते तुम्ही 12 पदरी पण 6 पदरी घेतले, ते सुईतून 12 पदर झाले। तर त्याऐवजी तुम्ही 8 पदरी घेऊ शकता, म्हणजे ते सुईमध्ये येऊन 16 पदरी होऊन जातील। म्हणजे ते तुमच्यावरती डिपेंड असतं। आणि ज्यावेळेस तुम्हाला ही अशी डिझाईन जी आहे तर ती भरायची असते कुठेतरी, म्हणजे एकदम छोटे छोटे याच्यामध्ये भरायची असते, तर ती कशी भरायची, तर इथे बघू शकता तुम्हाला असं लाईन बाय लाईन एकदम चिटकून चिटकून ह्या गाठी द्यायच्या असतात। तर इथं आता मी देऊन दाखवते तुम्हाला। तर हे पहा, तर इथं आपण बाकीच्या दिलेल्या आहेत ना, तर त्याच्या शेजारी अशा मी छोट्या छोट्या हे देऊन घेणार। तर फक्त तुम्हाला इथं काय करायचं, एकदम चिटकून चिटकून द्यायचे आहेत जसे, आणि अशा छोट्या छोट्या दिल्या की बरोबर तुमचा व्यवस्थित स्पेस जो आहे ना, तो तिथं भरून निघतो। तर हा जो थ्रेड आहे तर तुम्हाला तो थोडा ताणून ओढून धरायचा आहे, म्हणजे व्यवस्थित गाठ बसली जाते। आणि हे सगळं असं आणि तुम्हाला जेवढ्या पेसमध्ये भरायचे तुम्ही तेवढ्या पेसमध्ये इथं भरू शकता। मी इथं तुम्हाला एवढे
करून दाखवलंय। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्यासोबत। तर थँक्यू।